सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आज मला बनवायचे आहे तिळाचे लाडू. काल मी वाटलेला तिळाचे लाडू बनवले होते. आज मला अख्ख्या तिळाचे लाडू बनवायचे आहे. आणि तीळ मी आधीच भाजून ठेवले आहे. शेंगदाणेही कुटून टाकले म्हणून अगदी लवकर बनणार आहेत तिळाचे लाडू. तर चला आपण बनवूया. तुम्हालाही दाखवते कसे बनवते ते. चला तर मग. आज अख्ख्या तिळाचे लाडू बनवायचे आहे. तीळ मी कालच भाजून ठेवले होते म्हणून आता भाजायची गरज नाही याला. आणि शेंगदाणे सुद्धा भाजून आणि वाटून ठेवले आहे. आता फक्त बनवायचे आहे. एवढा गूळ घेतलेला आहे. आधी पाक करून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आहे. तसं पाहायला गेलं तर हा व्हिडिओ तुम्हाला आधीच यायला पाहिजे होता. आता तर मकर संक्रांत सुद्धा झालेली आहे, पण शेड्यूल एवढं गडबड झालेलं आहे की विचारूच नका. आणि कशामुळे झालेलं आहे तेही मी तुम्हाला सांगेन एखाद्या दिवशी. हा व्हिडिओ कधीचा शूट करून ठेवला होता, पण मला एडिट करायलाच वेळ मिळाला नाही. कशामुळे ते तुम्हाला सांगेनच मी. चला आता मी तिळाचे लाडू बनवत आहे. तीळ तर मी आधीच भाजून ठेवले होते आणि शेंगदाणे सुद्धा भाजून आणि जाडसर असे कुटून ठेवले होते. आता गूळ एका कढाईमध्ये टाकून मी त्याचा पाक बनवत आहे. आणि तुम्हाला जर अगदी कडक लाडू बनवायचे असतील तर पाक थोडासा पाण्यामध्ये टाकून बघायचा. थोडासा तुटला की मग त्यामध्ये तीळ घालायचे आहेत. आणि नरम बनवायचे असतील तर पाक अगदी होऊ द्यायचं नाही. असेच थोडासा विरघळला की त्यामध्ये मग तीळ घालायचे आणि कुटलेले शेंगदाणे सुद्धा घालायचे. आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे लाडू बनवायला खूपच जास्त सोपी आहेत. आणि असं नाही की मकर संक्रांती आहे म्हणूनच हे लाडू बनवले किंवा खाल्ले पाहिजे. असंही हिवाळ्यामध्ये तीळ खाणे खूप चांगलं असते, म्हणून असेही तुम्ही हे लाडू खाल्ले तरीसुद्धा चांगलंच असते. पण आपली मनुष्यवृत्ती कशी आहे ना, जेव्हा जो सण येतो तेव्हाच आपण ती वस्तू बनवतो आणि खातो. पण हिवाळ्यामध्ये तीळ खाणं खूप जास्त चांगले आहे. आणि वाटलेल्या तिळाचे किंवा अशा अख्ख्या तिळाचे लाडू जर खाल्ले तर आपले हाडंसुद्धा मजबूत होतात आणि दुखतसुद्धा नाही. पटकन हाताला पाणी लावायचं आणि फटाफट मस्त लाडू बांधायचे. आता हे तिळाचे लाडू गरम गरम असतानाच बांधावे लागतात, भलेही हाताला चटके लागो. कारण की मग जर हे मिश्रण थंड झालं तर याचे लाडू अजिबात बनत नाही. तर असे फटाफट लाडू बांधून घ्यायचे आहे. आणि असे चटके तर आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये कितीतरी वेळा लागत असतात, पण आपण सहन करतोच ना. आणि जर तिळाचे लाडू खायचे असतील तर मग चटके तर सहन करावेच लागणार आहे. आणि एवढीही आपल्याला काय चटके लागणार आहे याची तर आपल्याला सवयच पडलेली असते, नाही का. चला मस्त गरम गरम लाडू बांधून घेतले. आणि जशा आकारात तुम्हाला हवे असतील तसे बांधून घ्यायचे, म्हणजे छोटे किंवा मोठे जसे तुम्हाला हवे असतील तसे. आणि पहा माझे सगळे लाडू मस्त बनवून तयार झालेले आहेत. अगदी झटपट बनलेले होते आणि अगदी 10 मिनिटातच बनवून गेले. कारण की तीळ आणि शेंगदाणे मी आधीच म्हणजे उद्याच्या दिवशीच भाजून ठेवले होते, म्हणून जास्त याला काही उशीर लागला नाही. आणि पहा मस्त गरम गरम बनवले तर कढईला एकही तीळ चिटकलेला नाही आहे आणि गूळही चिटकलेला नाही आहे. पूर्ण कढई साफ करून घेतली आहे. तर गरम गरमच आपल्याला हे लाडू बनवावे लागतात. आणि मी थोडेसेच बनवले आहे कारण ह्या महिन्यामध्ये खूप जास्त गोड खाल्लं गेलेलं आहे. लाडू तर बनवून तयार झालेले आहेत. अगदी लवकरच बनून गेले, 10 मिनिटामध्येच. गरम गरमच त्याला बांधावे लागतात म्हणून ते लवकर लवकर करावं लागते. लाडू बनवून गेले. आणि लाडू बनवता बनवता माझं एक पार्सल सुद्धा आलं होतं. काय आलं आहे ते तुम्हाला दाखवतेच. एरिका पामचा एक ट्रे मागवलाय मी. हे त्याच्या पत्त्या आहेत. यामध्ये सगळ्या जोडाव्या लागतील तेव्हा ते खूप सुंदर दिसेल. सगळं जोडून मग मी दाखवते तुम्हाला. याच्यासाठी एक पॉट सुद्धा मला अजून मागवायचा आहे.
खूप छान मस्त याची क्वालिटी आली आहे। याच्यासाठी मला एक पोट पण मागवायचं आहे, तेही मी लवकरच मागवेन। आधी मला बघायचं होतं कसं आहे ते कसं नाही, पण मला खूप जास्त आवडलं। फक्त 250 रुपयाचं आहे आणि खूपच सुंदर आहे, बघू शकता तुम्ही। अगदी रिअल प्लांट आहे असंच वाटते आहे। आणि मला एरिका पाम खूप जास्त आवडते, पण ते काही माझ्या घरामध्ये राहत नाही। मी आणलं होतं आणि लावलं सुद्धा होतं, पण ते काही दिवसांना जळून गेलं, म्हणून आता मला ओरिजिनल काही आणायची इच्छा होत नाही। खूप जास्त आवडते एरिका पाम, म्हणून मी फेक प्लांट मागवलं होतं, पण असं वाटतं की रिअलच आहे। खूप छान आली याची क्वालिटी आणि याच्यासाठी पॉट पण मी आता लवकरच मागवेन आणि कुठं ठेवणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेन। तुम्हालाही मागवायचं असेल तर याची लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्हीही मागून घ्या। फक्त 250 रुपयामध्ये आहे आणि 18 लीव्स आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आहे। जवळूनही बघू शकता तुम्ही, अगदी रिअलच वाटते, मस्त आहे। त्यानंतर मी आता डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटत आहे, म्हणजे संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि मी चहा ठेवलेला आहे। जे एरिका पाम मी मागवलं होतं त्याची क्वालिटी खूप छान आलेली आहे। तुम्हाला जरी हे पाम ट्रे मागवायचं असेल तर तुम्ही नक्कीच मागवून घ्या, खूपच छान क्वालिटी आहे। आणि आता हे मी 4 किलोचे वाटाणे आणले होते ना, त्यालाच मला स्टोअर करून ठेवायचे आहे। तर ते स्टोअर कसे करायचे हे मी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर पहा, एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि पहा, पाणी जास्त उकळू द्यायचं नाही। आणि एकीकडे पाणी ठेवलं होतं तेवढ्या वेळातच माझी चहासुद्धा झाली होती। आता 5 वाजले की मला तरी चहाची तल्लप लागतेच लागते आणि चहा पिल्याशिवाय मला काही काम सुचत नाही। आणि जे चहा लवर आहेत त्यांना तर माहीतच असेल की चहा पिल्याशिवाय कुठलंही काम सुचत नाही। माझं तरी असंच आहे बघा, सकाळी 1 वेळा आणि संध्याकाळी 1 वेळा, अशी 2 वेळा चहा तर मला लागतेच लागते। हा, कधी कधी 3 वेळाही होऊन जाते, त्याचं काही नाही। आणि मला असं वाटते सगळ्यांना कशाची ना कशाची तल्लप तर असतेच असते। मलाही चहाचीच तल्लप आहे असं म्हटलं तरीही चालेल। चला, मस्त निवांतपणे बसून चहा पिऊन घेतला आणि आता जे पाणी गरम करायला ठेवलं होतं, लक्षात ठेवा ते पाणी जास्त आपल्याला गरम होऊ द्यायचं नाही, अगदी उकळूही द्यायचं नाहीये, अगदी हलकंसं गरम करायचं। आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये वाटाणे टाकायचे आहे। आणि वाटाणेही आपल्याला फक्त 1-2 मिनटंच राहू द्यायचे, जास्त वेळही राहू द्यायचे नाही। आणि आपल्याला अगदी थंडगार पाण्यामध्ये हे वाटाणे टाकायचे आहे। अगदी बर्फचं पाणी असेल तर उत्तमच आहे, पण बर्फचं पाणी आता नव्हतं म्हणून मी थंड फ्रीजचंच पाणी घेतलेलं आहे। पण पाणी अगदी थंडगार असायला पाहिजे। आणि असंही आता हिवाळा आहे तरी फ्रीजमध्ये पाणी ठेवलं की अगदी थंडगार होऊन जाते, तर ते थंडगार पाणीच मी घेतलेलं आहे। गरम पाण्यातून 1-2 मिनटातच वाटाणे काढून घ्यायचे आणि थंडगार पाण्यामध्ये टाकायचे आहे। आणि थंडगार पाण्यामध्ये टाकल्यावर त्यातही आपल्याला जास्त वेळ राहू द्यायचे नाही, 2-3 मिनटात लगेचच आपल्याला थंड पाण्यातून काढून घ्यायचे आहेत। आणि मग सगळे वाटाणे जमा करून घ्यायचे एका परातीमध्ये। आता मी सगळे वाटाणे एकाच वेळेला नव्हते टाकले, 2-3 बॅचमध्ये मी टाकले होते, म्हणजे थोडे थोडे गरम पाण्यामध्ये टाकले आणि थोडे थोडे मग काढून घेतले। असे करून मी सगळे वाटाणे गरम पाण्यामध्ये टाकून लगेच काढून घेत होते आणि त्याला सुद्धा थंड पाण्यामध्ये टाकून लगेच त्यातूनही काढून घेत होती। आता हे सगळे वाटाणे आपल्याला पंख्याखाली सुकवायला ठेवायचे आहेत आणि 1-2 तास पंख्याखाली सुकवल्यानंतर लगेच याला जिपलॉक बॅगमध्ये ठेवायचे किंवा कुठल्याही प्लास्टिकच्या पिशवीत काढून ठेवायचे आणि याला डीप फ्रीझरमध्ये ठेवायचे आहे। तर मी याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून डीप फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे आणि तो व्हिडिओ मी काही शेअर केला नाही तुमच्यासोबत, कारण की शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे की वाटाणे कसे स्टोअर करून ठेवायचे म्हणून। तर चला, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा, बाय।